प्रतिष्ठित नेते, मी कुणाचंही नाव घेणार नाही, सगळेच प्रतिष्ठित आहेत। आणि उपस्थित बंधूंनो, जवळजवळ 1.5 तासापासून आपला रस्ता रोको मध्ये या चौकामध्ये सुरू आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण दिलंय, पण या राज्यातल्या उदासीन राज्यकर्त्यांच्या उदासीनवादी भूमिकेमुळे गेल्या 65-70 वर्षापासून राज्यातला धनगर समाज एसटीच्या आरक्षणापासून वंचित आहे। आणि आपल्या पूर्वीच्या पिढ्या एसटी आरक्षणासाठी लढल्या। दिनकरराव बनवलेंनी सांगितल्याप्रमाणे धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाच्या ऐवजी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात एनटीच्या सवलती देऊन बोळवण करण्यात आली। तेव्हापासून धनगर समाज लढतोय। ऍडव्होकेट गुंडेराव बनसोडे असोत, अकोटचे आगडते गुरुजी असोत, नांदेडचे प्रभू कोकणे असोत, या सर्वांनी हे आपसात बोलू नका, या इकडे जात नाहीत गाड्या कुठल्याच, सगळ्या बंद झाल्या गाड्या। आणि त्याला 10 मिनिटं थांब म्हणा, आता आमचा 10 मिनिटं रस्ता रोको राहिलाय। आणि अशा पद्धतीनं गेल्या अनेक दिवसापासून आपली सगळ्या पिढ्या लढतायत। मित्रांनो, धनगर समाजाचं एसटीचं आरक्षण हे आता आपल्या जवळ आलेलं आहे, परंतु एक हिसका दिल्याशिवाय, या शासनाला एक मोठा हिंगा दाखवल्याशिवाय हे सरकार तुमच्या आमच्या या मागण्या आपल्या पदरात टाकणार नाही। तुम्हाला सांगतो मी, मला तुम्हाला सांगायचंय, हे बघा तिकडे लक्ष देऊ, ही योग्य वेळ आपल्या आरक्षणासाठीची आली आहे। अनेक लोकांनी आपल्या आरक्षणासाठी बलिदान दिलंय, पण तुम्हाला आम्हाला आदर्श घ्यावा लागणार आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे मनोज जरंगे पाटलांसारखा हे राजकीय लोक सगळे बाजूला सरावी लागणार आहेत। मनोज जरंगेच्या सभेत तुम्हाला कुणी राजकीय नेता दिसतो का? एकही राजकीय नेता दिसत नाही। म्हणून आज महाराष्ट्राचं सगळं सरकार, अख्खं राजकारण या महाराष्ट्राच्या मनोज जरांगे पाटलांसमोर नतमस्तक होऊन झुकतंय आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तयार होतंय। तुम्हाला सांगतो मी, अरे धनगर समाजाला तर घटनेनं आरक्षण दिले, आम्ही आरक्षण नव्यानं मागत नाही, पण जे घटनेनं आरक्षण दिले, ज्या घटनेनं आरक्षण दिले, ते घटनेनं दिलेलं आरक्षण आपल्याला आपल्या पदरात पाडायचंय आणि देण्यासाठी हे राज्यकर्ते सगळे टाळाटाळ करतायत। तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला मला सगळ्यांना सांगायचंय, आपापल्या मतदारसंघामध्ये आमदार निवडून येतात, आपण सगळेजण मतदान करतो, खासदाराला आपण मतदान करतो। पुढच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला जागरूक व्हावं लागणार आहे। तुम्ही आम्ही निवडून दिलेले आमदार, तुम्ही आम्ही निवडून दिलेले खासदार धनगर समाजाच्या एसटी प्रश्नावर बोलतायत का नाही, याच्याकडे सुद्धा तुम्हाला आम्हाला ध्यान ठेवावं लागणार आहे। बोलत नसतील तर त्यांना सरळ सरळ सांगावं लागणार आहे, यापुढे धनगर समाजाचा तुम्हाला आमचा जय म्हणणार आहे। यापुढे आमच्या सोबत नादाला तुम्ही लागायचं नाही, आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही। हे सगळे आमदार खासदारांना तुम्हाला आम्हाला सांगावं लागतं। मित्र, तुम्हाला आज महाराष्ट्रातला हा दलित वंचित असलेला समाज, दुसऱ्या क्रमांकाचा महाराष्ट्रातला समाज, किती खासदार आहेत तो आमदार धनगरांचे? एक सुद्धा खासदार महाराष्ट्रात नाही। किती आमदार आहेत त्या धनगरांचे? निवडून आलेला फक्त एक खासदार आहे। तुम्हाला सांगतो, अरे एवढी 2 कोटी लोकसंख्या असताना या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिले जात नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं ओळखून तुम्हा आम्हाला एसटीचं आरक्षण लागू केलंय, परंतु हे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला आरक्षण हे देण्यापासून टाळाटाळ करतायत। 2013ला
देवेंद्र फडणवीसनी बारामतीच्या सभेत काय सांगितलं होतं? अरे धनगरांनो, आम्हाला निवडून द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ. दिलं का 2013ला आरक्षण? 2014ला मुख्यमंत्रीपदी बसवलं या राज्यातल्या धनगरांनी फडणवीसना. 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, पण धनगर समाजाला आरक्षण दिलं का हो? नाही दिलं. मग 5 वर्ष आरक्षण दिलं नाही तरी धनगरांनी 2019ला मतं कुणाला केली? त्यांनाच केली. आणि म्हणून या राज्यकर्त्यांना वाटलं या धनगर समाजाला आम्ही काही जरी नाही दिलं तर हे धनगर समाज आम्हाला सोडून कुणाला मतदान करत नाही. ही मानसिकता राजकीय पक्षाची बनली आहे, तुम्हाला मी सांगतो. मग ही मानसिकता बदलवायची की नाही? आणि जर ही मानसिकता बदलवायची असेल तर तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला आम्हाला एक फारशी निर्णय घ्यावा लागणार आहे. या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना घाबरवणारा निर्णय घेतला पाहिजे. जसं गावबंदी केल्यावर मराठा आरक्षणामध्ये गावबंदी केली, अख्ख्या आमदार खासदारांची झोप उडाली होती. 15 दिवस गावबंदी होती, अनेक आमदारांचे बीपी वाढले, अनेक आमदारांच्या खासदारांच्या शुगर वाढल्या. ज्यांना रोज 10-15 गावात जायची सवय, त्यांना एक दिवस बी बाहेर निघता येईना, शुगर आणि बीपी वाढल्या. इतका कचाट आणि इतका दणका मराठा समाजाच्या आरक्षणाने दिला, आंदोलनाने दिला. धनगर समाजाला पुढच्या काळामध्ये ही मागणी पदरात पाडून घ्यायचा असेल तर तुम्हा आम्हाला सुद्धा सरकारला तसाच हिंगा दाखवावा लागणार आहे, तशाच प्रकारचा झटका दाखवावा लागणार आहे. मी आज या ठिकाणी जाहीर करतो की उद्या 16 तारखेपासून राज्यामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन छेडणार आहे. गावबंदीसारखं आंदोलन आम्ही छेडणार आहे. आता आम्ही राज्यकर्त्यांची गाय करणार नाही, आम्ही आता राजकारण्यांची गाय करणार नाही. एक आंदोलन असं राज्यव्यापी छेडायचे आपल्याला की यापुढे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये धनगर समाजाची अघोषित गावबंदी राहील. अघोषित गावबंदी करायचं नाही, कुणाला अडवायचं नाही, कुणाला शिवीगाळ करायची नाही, कुणाला वाकडं बोलायचं नाही. पण आपली मागणी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांना घाम मात्र आणायचंय, त्यांचा पीपी मात्र राजकारण्यांचा वाढवायचंय. तुम्ही सगळेजण तयार होणार आहे का? 100%. आणि ते आंदोलन असं आहे की आम्ही आता प्रत्येक गावाच्या प्रवेशद्वारावर बोर्ड लावणार आहे आणि त्या बोर्डावर बाळूमामाचा ना अहिल्या देवीचा फोटो आणि मध्ये 3च वळी लिहायचे, मध्ये 3च वळी लिहायचे. येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा आरक्षण नाही. जोरात म्हणा, आरक्षण नाही, आरक्षण नाही. आणि प्रत्येक पुढारी जर गावात आला तो कुण्या पक्षाचा तालुक्याचा पदाधिकारी असो, मार्केट कमिटीचा डायरेक्टर असो, तो धनगरातला का असो, कोणी या तालुक्याचा आमदार असो, या जिल्ह्याचा खासदार असो, या तालुक्यातले कुणी माजी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य असो, या सर्वांना आपण गावात आल्यावर एकच भूमिका घ्यायची. रोज त्या बोर्डापाशी जाऊन फोटो काढून सोशल मीडियावर टाकायचे. उद्यापासून हे बोर्ड लावायचे. बोर्ड लावणार का सगळेजण? हे राज्यव्यापी आंदोलन आरक्षण मिळवल्याशिवाय थांबवणार नाही. थांबवणार नाही का? येळकोट. आणि म्हणून रोज बोर्डासमोर जाऊन फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर टाकायचे. आणि गावामध्ये आमदार, खासदार, पुढारी, कोणी पक्षाचे नेते येऊ गावात आल्यानंतर तुम्हाला राम राम करणारच. हे सुभाष गोडके यांच्या मळवटीमध्ये कुणी आला आमदार, धीरज देशमुख आमदार आहेत तुमचे. धीरज देशमुख गावात आले आणि सुभाष गोडकेंना म्हणले, सुभाष गोडके राम राम. धनगरांनी त्यांना राम राम करायचे. पण राम राम केल्यावर पुढे एक वाक्य उच्चारायचं सगळ्यांनी, धीरज देशमुख साहेब राम राम, पण आरक्षण नाही तर मतदान नाही.
आमच्या गावातल्या धनगर समाजानं निर्णय घेतलाय, आम्हाला जर तुम्ही निवडणुकीच्या आधी आरक्षण दिलं नाही तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, अशी ठाम भूमिका राज्यातल्या धनगर समाजाने घेतली आहे. जगळपूरच्या धनगरांनी घेतली आहे, जरीच्या घेतली आहे, कुमट्याच्या घेतली आहे, आदनसोड्याच्या, सगळ्या गावच्या. आणि बोर्डावर खाली लिहायचं फक्त समस्त धनगर समाज. आदनसोडा, चापोली, शिरूर, ताजबान आपल्या गावाचं नाव टाकायचंय, कुणाचा फोटो टाकायचा नाही, कुणाला विरोध करायचा नाही. पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही बोर्ड लावा, सोशल मीडियावर टाका आणि येणाऱ्या प्रत्येक पुढाऱ्याला रामराम करून आरक्षण नाही तर मतदान नाही एवढं बोला. या सगळ्या नेत्यांना खांब फुटल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला सांगतो मी. इतकी मोठी ताकद आहे आंदोलनामध्ये. आणि खांब फुटल्यावर या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या नेत्यांना आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगावं लागेल की महाराष्ट्रातल्या धनगरांनी, गावागावातल्या धनगरांनी आरक्षण दिलं नाही तर मतदान देणार नाही, अशी ठोस भूमिका घेतली आहे. आता आरक्षण दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही, ही भीती या राज्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर झाली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, जर सरकारनं आपल्याला आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनगर समाजानं कोणाची सत्ता असो त्याला इंगा दाखवल्याशिवाय येळकोट येळकोट हात वर करा सगळ्यांनी. येळकोट येळकोट, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? चली तो आग कहते हैं, चली तो आग कहते हैं, बुझी तो राख कहते हैं. उस राख से अगर बारूद निकला तो उसको पिवळा धनगर कहते हैं. म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातला धनगर समाज आता पेटणार. ही पिवळी टोपी आरक्षण मिळेपर्यंत काढायची नाही. जे पांढरी घालतात त्यांनी पांढरी घाला, पण जे घालत ते बोडक्या लोकांनी टोप्या पिवळ्या घाला. कमी पडल्या तर मी सुरला सांगतो 1000-2000 मागवा म्हणून. कोणी बा 1000-2 टोप्या 2000 मागवा आणि चापुलीला आणून ठेवा. सगळ्याला टोप्या द्या. आलेल्या नेत्याला सांगा, आता हे पिवळं वादळ आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये पसरलंय, याची पिवळी धगधगती ज्वाला, याचा भंडाऱ्याचा, ही ताकदीचा भंडाऱ्याचा उधळा हा सगळ्या राज्यभर पसरणार आहे. आता तुमचं खरं काही नाही, ही भूमिका ठामपणे आपण तुम्ही राज्य सरकारला सांगावं, एवढीच विनंती मी आपल्या सरकार सर्वांना करतो. आणि उद्यापासूनचं आरक्षण नाही, आरक्षण नाही, आरक्षण नाही, येळकोट येळकोट. आंदोलनाचे प्रमुख महाराष्ट्रातील प्रणेते लहुजी शेवाळे साहेब, आपण सर्व लातूर जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून इथे या आंदोलनामध्ये सहभागी झालात, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी फक्त शिल्लक राहिलेली आहे, परंतु राज्यकर्त्याकडून विविध खोटं बोलण्याचे आणि आश्वासनं देण्याचे काम आतापर्यंत होतंय. आपण सर्वांनीच आतापर्यंतच्या वक्त्यांनी सांगितलं फडणवीसांनी कसं आपल्याला फसवलं, तर त्यांचं नाव फडणवीस नसून फसवेनीस महाराष्ट्रातल्या लोकांनी ठेवलेलं आहे टोपण नाव. तर अशा प्रकारे 2014च्या निवडणुकीमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आपल्याला आरक्षण अंमलबजावणी करतो असं आश्वासन देऊन सुद्धा 9 वर्षामध्ये त्याच्यावर शब्द न बोलणारे राज्यकर्ते, ते या राज्यकर्त्यांना खुर्चीमधून बाहेर उचलून कसं फेकायचं एवढंच या प्रसंगी या आंदोलनाच्या निमित्तानं आपण आपल्या मनाशी खुणगाठ बांधावी. कोण कोण फसवलं ही मी सर्व तुम्हाला सांगत बसणार नाही, पण आपल्याला आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी फसवत आलेले तेवढं निश्चित आहे. याचा अभ्यास आपण सर्वांनी करावा आणि आपल्या धनगर एसटी आंदोलनाला चौंडीच्या ठिकाणी जे काही आपले नेते कार्यकर्ते उपोषणात बसले होते त्या ठिकाणी येऊन मनोज जरांगे पाटील हे मराठा
आंदोलनाचे योद्धे आहेत त्यांनी आपल्या आंदोलनाला महाराष्ट्रामध्ये सक्रिय पाठिंबा दिलेला आहे, त्यांचेही मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मराठा आंदोलनाला सुद्धा आपला कोणाचाही विरोध नाही, पण घटनेच्या चौकटीत बसून त्यांना आरक्षण द्यावं असं सर्वांचंच म्हणणं आहे. तर अशा पद्धतीनं आपण पुढच्या काळामध्ये जागरूकतेने मार्गक्रमण करावं एवढंच या प्रसंगी आपल्याला बोलतो. आपल्या आंदोलनासाठी जी काही आपली दिशा ठरलेली आहे रस्ता रोकोची, त्याच्यासाठी आपल्याला उशीर होतोय एवढंच या प्रसंगी बोलून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. इकडे त्या बाजूला या, वर करा झेंडे सगळे. येळकोट 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 येळकोट. धनगर समाज एकजुटीचा, हे धनगर समाज एकजुटीचा. मागे सरका मागे सरका, इथं घ्या मध्ये. धनगर समाज एकजुटीचा. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. अरे देत कसं नाही, देत कसं नाही. पुण्यश्लोक आहिल्या दिवाळकरांचा, पुण्यश्लोक आहिल्या माता की, पुण्यश्लोक आहिल्या माता की. प्रशासनाला आपण निवेदन दिलेलं आहे आणि